मित्रांनो, खरं तर प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश असतो कुठेतरी धन, संपत्ती, ऐश्वर्य किंवा आनंद मिळवणं. आणि मला असं वाटतं नक्कीच अलीकडच्या काळात आपण यातला धन किंवा संपत्ती मिळवणं आणि त्या बदल्यात आपण कुठेतरी भौतिक सुख मिळवण्यात आपण नक्कीच यशस्वी झालो. परंतु कुठेतरी मला असं वाटतं या बदल्यात आपण एक मानसिक शांती गमावली. आपण मिळवलेलं धन किंवा संपत्ती याचं कुठेतरी आरोग्य, आनंद यामध्ये रूपांतर होताना दिसत नाही व आपली आणि आपल्या कुटुंबाची जीवनशैली ही कुठेतरी मूल्याधारित जीवनशैली आहे असं वाटत पण नाही. मित्रांनो, हे असं का घडलं तर मला याचं एक प्रमुख कारण असं वाटतं की आपण कुठेतरी एक मार्गदर्शन घेण्यामध्ये कुठेतरी चुकतोय किंवा कुठेतरी एक मेंटोरिंग मिळवण्यामध्ये आपण मला असं वाटतं कुठेतरी चुकतोय. बघा मित्रांनो, पूर्वीच्या काळी 30-40 लोकांचं कुटुंब असायचं. या कुटुंबामध्ये जे सिनियर मंडळी असायचे ती आपली एक मार्गदर्शक म्हणून असायची. आपल्या आयुष्याचे बरेचसे निर्णय तेच घ्यायचे, कारण का त्यांच्याकडे तेवढे अनुभव होते. आपल्या कुटुंबातले आजी आजोबा हे आपल्या मुलांसाठी कुठेतरी मूल्य शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक होते किंवा आपले भावंड हे आपल्याला सहजीवन कसं जगावं याचं ते शिक्षण देत होते. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब हे मूल्याधारित जीवन जगत होते. परंतु अलीकडच्या काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कुठेतरी फक्त 3 ते 4 आहे. समजा पती पत्नी आणि 2 मुलं असं जर चौघांचं कुटुंब असेल तर त्यातले निर्णय घेणारे फक्त पती पत्नी दोघच असतात. तर हे यांच्या वयानुसार समजा एखादा निर्णय चुकला त्यांचा तर त्याचा दूरगामी परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होतो. समजा त्यांना सुरुवातीच्या काळात त्यांनी आरोग्याची काळजी घेतली नाही किंवा त्यांच्या मुलांना एक चांगले संस्कार दिले गेले नाही तर याचे परिणाम साधारण त्यांना पुढच्या 20 ते 25 वर्षांनी दिसणार आहे. मला असं वाटतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्या बदल्यात जर त्यांनी वेळीच मार्गदर्शन घेतलं असतं तर मला असं वाटतं कदाचित त्यांना ह्या पुढच्या ह्या सर्व गोष्टींना फेस करावं लागलं नसतं. मित्रांनो, अलीकडे जागतिक स्तरावर सुद्धा या मेंटरिंगला खूप महत्व प्राप्त झालं. सद्यस्थितीत अमेरिकेतील जवळपास 76% लोकांनी त्यांना मेंटर असावं असं मान्य केलंय किंवा अमेरिकेतील जवळपास टॉपच्या 500 कंपन्या ह्या सर्वांनी मेंटर अपॉइंट केली आणि त्या सर्वजण त्यांच्याकडनं सल्ले घेतात आणि त्याचा त्यांना खूप फायदा झालेला आहे. मित्रांनो, नेपोलियन हिल असा म्हणतो की एकापेक्षा जास्त मनं जर एकत्र आली तर तुम्हाला यश खूप लवकर प्राप्त होतं. त्यामुळे मला असं वाटतं जी मंडळी अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतात आणि ती फक्त दोघच निर्णय घेतात अशांनी कुठेतरी मला असं वाटतं की नक्कीच एक सल्लागार नेमावा किंवा एक सल्ला कुठेतरी एखादा मोठा निर्णय घेण्याच्या वेळेस नक्कीच त्यांनी कुठेतरी सल्ला घेणं गरजेचं आहे. अन्यथा मग तुमच्या जीवनामध्ये खूप उशिरा त्याचे परिणाम दिसतील आणि तुमचं संपूर्ण आयुष्य कुठेतरी चुकीच्या वळणावर जाईल. आणि हो मित्रांनो, सल्लागार हे कोणी व्यक्तीच असो असं काही नाही. हे कदाचित तुमचं एक पुस्तक असू शकतं, कदाचित एखादी डॉक्युमेंटरी असू शकते, एखादं युट्यूबवरचं तुमचं एखादं लेक्चर असू शकतं. तरी मला असं वाटतं मित्रांनो, नक्कीच आपण याच्यावर विचार करावा आणि ही गोष्ट जर आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणली तर नक्कीच आपल्या जीवनाचा स्तर खूप खूप उंचवू शकतो.